हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण बासुंदी कशी बनवायची ते बघून घेऊया। बासुंदी बनवायचं खूपच इझी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया। दूध गरम करायसाठी इथे मी एक भांडे घेतले आहेत। यामध्ये दूध ओतून घ्यायचे। त्याच्या आधी इथे मी थोडेशी पाणी टाकून घेतले आहेत भांड्यामध्ये। आता आपण यामध्ये दूध ओतून घ्यायचे। दूध ओतायच्या आधी भांड्यामध्ये थोडेशी पाणी टाकून दूध ओतून घेतले तर आपण दूध किती पण गरम केले तर ते खाली चिटकत नाही आणि जळून पण नाही जात। त्यामुळे दूध ओतायच्या आधी भांड्यामध्ये थोडेशी पाणी टाकून दूध ओतून घ्या। इथे मी गोकुल दूध वापरत आहे। हा फुल क्रीम दूध आहे, त्यामुळे गोकुल दूध वापरले आहेत। तुम्ही पाहिजे तर कोणतंही दूध वापरू शकता आणि म्हशीचं पण दूध वापरू शकता। कोणतंही वापरले तर चालेल, पॅकेटमध्ये पण। दूध एक भांड्यामध्ये ओतून घेतल्यानंतर गॅस ऑन करून गॅसवर दूध ठेवले आहे। तिथे मी गरम करायला पहिला आधी दूध व्यवस्थित तापून घ्यायचे। तुम्ही इथे बघू शकता दूध छानपैकी तापत आहे, पूर्ण दुधाला उकळ आले आहेत। आता आपल्याला हा दूध छानपैकी 15 ते 20 मिनिट असाच आपल्याला गॅस मीडियम हाईटवरती ठेवून उकळून घ्यायचे। आणि दूध तापून घेताना किंवा उकळून घेताना मध्ये मध्ये असं चम्मचने हलवत राहायचे दुधामध्ये, जेणेकरून आपला दूध खाली चिटकत नाही। त्यामुळे सतत आपल्याला चम्मचने मिक्स करत राहायचे किंवा हलवत राहायचे अशा प्रकारे। 15 ते 20 मिनिट छानपैकी दूध उकळून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया। माझ्याकडे काजू आहेत, अर्धा कप काजू आहेत, तुकडा करून घालायचे यामध्ये। फक्त माझ्याकडे काजूच आहे म्हणून मी काजू वापरले आहेत। लॉकडाऊनमुळे सगळं मार्केट बंद आहे, त्यामुळे घराच्या बाहेर जाऊ शकत नाही। त्यामुळे घरातलं सामान वापरूनच आपण बासुंदी करायची आहे आपल्याला। आता काजू टाकल्यानंतर यामध्ये केसर टाकून घेऊया। थोडेसे केसरचे पाकळे टाकून घ्यायचे। जर तुमच्याकडे पिस्ता बदाम असले तर पण ते तुकडा करून घालू शकता यामध्ये। तर वेलचीचा पावडर टाकून घेऊया यामध्ये। वेलची पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला दुधामध्ये केसर आणि वेलची पावडर मिक्स करून घ्यायचे। इतका चांगला उकळतोय तितका चांगला आपला बासुंदी होतोय। हा दूध पूर्ण उकळून अर्धा व्हायला पाहिजे तोपर्यंत व्यवस्थित आपल्याला दूध उकळून घ्यायचे। साय आले तर चमच्याने अशा प्रकारे साईडला करून घ्यायचे आपल्याला। यामधून साय व्यवस्थित साईडला करून घ्यायचे। व्यवस्थित आपण हा दूध उकळून घेतले आहेत। यामध्ये साखर टाकून घेऊया। आता आपण इथे मी अर्धा कप साखर टाकतोय। तुम्हाला किती हवे तेवढा तुम्ही साखर वापरू शकता तुमच्या गोड प्रमाणाने। आता लास्टला दुधाचा मिल्क पावडर टाकतोय। यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्सचा पावडर असते आणि केसर पण मिक्स असते। हा एक पाकिट दुधात बासुंदी बनवताना हा एक पाकिट वापरले तर आपल्याला ड्रायफ्रूट्स वापरायचं गरज नाही। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे साखर वितळेपर्यंत। 5 मिनिट व्यवस्थित साखर वितळेपर्यंत उकळून घ्यायचे। आता 5 मिनिट झाले आहेत, तुम्ही इथे बघू शकता बरेचपैकी आपलं दूध कमी झाले आहेत, छानपैकी कलर पण आले आहेत। आता आपला बासुंदी रेडी आहे प्यायला किंवा पुरी बरोबर खायला खूप छान लागतोय। तुम्ही नक्की हा बासुंदीची रेसिपी ट्राय करा, तुम्हाला पण खूपच आवडेल। इथे मी एक बाउलमध्ये सर्व करते। हा बासुंदी खूपच गरम आहे, थोडं थंड झाल्यानंतर अजूनही घट्ट होईल। खूप छान लागतोय बासुंदी, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल। रेसिपी आवडली असले तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल बटन असते ते पण दाबायचं विसरू नका। परत भेटूया एक असं छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।